मित्रांनो, त्या दिवशी जेव्हा प्रमोद काका म्हणाले की त्यांनी माझ्या वडिलांना सोलापूर तुळजापूर महामार्गावर पाहिलं आहे, तेव्हा आमच्या कुटुंबात पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण झाला. खरं तर आजपासून 5 वर्षापूर्वी माझे वडील आणि त्यांचा मित्र नागनाथ पाटील सिमेंटने भरलेला ट्रक घेऊन निघाले होते. तो माल पुण्यातील हिंजवडी IT पार्कजवळ सुरू असलेल्या एका मोठ्या बांधकाम प्रकल्पासाठी होता. पण वाटेतच कुठेतरी माझे वडील अचानक गायब झाले. 2 दिवस उलटून गेल्यावर जेव्हा हे स्पष्ट झालं की वडील आणि नागनाथ काका दोघेही बेपत्ता आहेत, तेव्हा कंपनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. जवळपास 6 महिने तपास चालू राहिला, पण त्या तपासात फक्त एकच गोष्ट सापडली: माझ्या वडिलांचा सिमेंटने भरलेला ट्रक. तो ट्रक सोलापूर तुळजापूर महामार्गावर एका निर्जन ठिकाणी उभा मिळाला होता. 15 मे 2000 रोजी जेव्हा वडिलांचा ट्रक सापडला, तेव्हा आम्हाला वाटलं की आता वडीलही सापडतील, पण तसं काहीच घडलं नाही. उलट ट्रक सापडताच पोलिसांनी ही केस जवळजवळ बंदच केली होती. त्यानंतर आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर वडिलांचा शोध घेत राहिलो. वर्षानुवर्षे गेले. शेवटी आम्हीही थकलो. शोध थांबवला. पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही आशेचा दिवा हलकेच तेवत होता. आणि त्याच आशेला पुन्हा एकदा पेटवणारी गोष्ट म्हणजे त्या दिवशी प्रमोद काकांनी ठामपणे सांगितलं की त्यांनी वडिलांना त्याच ठिकाणी पाहिलं आहे जिथे ट्रक सापडला होता. मग मी लगेचच प्रमोद काकांसोबत सोलापूर तुळजापूर महामार्गाकडे निघालो. मी प्रमोद काकांना बाईकवर बसून निघालो खरा, पण एक गोष्ट अजून स्पष्ट नव्हती: शोध सुरू करायचा कुठून? तोच प्रश्न मी काकांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, ज्यावेळी माझी नजर तुझ्या वडिलांवर पडली त्यावेळी मी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या बसमध्ये होतो. बस बाजाराजवळ थांबली होती. मी तुझ्या वडिलांना पाहताच ड्रायव्हरला बस थांबवायला सांगितली, पण मी खाली उतरेपर्यंत ते निघून गेले होते. म्हणजेच मला वडिलांचा शोध तुळजापूर बाजार परिसरातून सुरू करायचा होता. आम्ही दोघं जेव्हा त्या ठिकाणी पोहोचलो जिथे प्रमोद काकांनी वडिलांना पाहिलं होतं, तिथे एक एसटीचा बसस्टॉप होता आणि आजूबाजूला 2-3 लहान दुकाने होती. मी खिशातून वडिलांचा फोटो काढला आणि एक दुकानात जाऊन दाखवत विचारू लागलो, काका, या व्यक्तीला तुम्ही इथे कधी पाहिलं आहे का? पहिल्या 2 दुकानदारांनी फोटो पाहताच थेट नकार दिला, पण तिसरा दुकानदार, साधारण 15 वर्षाचा मुलगा, म्हणाला, मी स्वतः नाही पाहिलं, पण माझ्या बाबांनी पाहिलं असण्याची शक्यता आहे. दुकान तेच चालवतात. आज ते नातेवाईकांकडे गेलेत, म्हणून मी दुकान सांभाळतोय. त्या क्षणी माझ्या हातात पुन्हा एकदा निराशाच आली. तरीही आम्ही हार मानली नाही. त्या परिसरातल्या लोकांना, रस्त्याने जाणाऱ्या एसटी बस चालकांना, ऑटोवाल्यांना, सगळ्यांना थांबून विचारत राहिलो, पण उत्तर एकच: नाही, पाहिलं नाही. अशीच उत्तर ऐकत ऐकत 3 दिवस निघून गेले. माझा आत्मविश्वास खचू लागला, पण प्रमोद काका, त्यांचा विश्वास अजूनही ढळलेला नव्हता. तो जिवंत आहे, मला खात्री आहे, ते सतत म्हणत राहायचे. त्यांच्याच विश्वासामुळे 4थ्या दिवशीही आम्ही शोध सुरू ठेवला. रात्री उशिरा थकून भागून आम्ही नेहमीप्रमाणे तुळजापूर बाजाराच्या बस स्टॉपवर आलो, जिथे आम्ही रात्री थांबत होतो. तेवढ्यात अचानक एका उंच धिप्पाळ माणसाने मला हाक मारली. अरे बेटा, जरा इकडे ये. मी त्याच्याजवळ गेलो. तो थेट विचारू लागला, कुणाला शोधताय? मी वडिलांचा फोटो त्याला दाखवत म्हणालो, काका, यांना कुठे पाहिलं आहे का तुम्ही? जशी त्याची नजर फोटोवर पडली तसं तो म्हणाला, हो, हे तर नागनाथचे मित्र आहेत. नागनाथ काकांचं नाव ऐकताच माझा चेहरा उजळून निघाला. तेवढ्यात प्रमोद काकाही धावत माझ्याजवळ आले. ते तात्काळ त्या माणसाला विचारू लागले, कुठं पाहिलं आहेस त्यांना आणि नागनाथला कसं ओळखतोस? तो माणूस एक खोल श्वास घेत म्हणाला, पहा, कदाचित माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मग तो माणूस म्हणाला, म्हणूनच मी तुम्हाला काही सांगणार नाही, तुम्हाला दाखवतो. त्यानंतर जे काही तुम्ही पाहाल ते सत्य आहे की भ्रम हे तुम्हीच ठरवा. असं बोलून त्याने आम्हा दोघांना त्याच्यासोबत यायला सांगितलं.
प्रामाणिकपणे सांगायचं तर क्षणभर मी घाबरलोच होतो, कारण तो माणूस नेमका कोण आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा की नाही हे देखील कळत नव्हतं. पण त्याने नागनाथ काकांचं नाव घेतल्यामुळे आम्ही मागे हटू शकलो नाही. मनातल्या सगळ्या शंका बाजूला सारून आम्ही त्याच्यासोबत निघालो. त्याच्यासोबत चालत चालत आम्ही दोघं चुलत काका भाचा सोलापूर तुळजापूर महामार्गापासून बरेच आत एका निर्जन भागात पोहोचलो. आजूबाजूला घनदाट जंगल, दूरदूरपर्यंत फक्त झाडच झाडं. त्या झाडांमधल्या मोकळ्या जागेत काही लोक बसलेले आम्हाला दिसले. ते पाहताच प्रमोद काकांनी माझ्या कानात हलक्या आवाजात कुजबुजून विचारलं, हे लोक गुंड तर नसतील ना? तेवढ्यातच त्या दिशेकडून अचानक एक आवाज आला, हितेश बेटा, तू आलास? तो आवाज कानावर पडताच माझ्या अंगावर काटा आला. माझ्या अंगातील सगळे रोंगटे उभे राहिले. मी अक्षरशः ओरडलो, बाबा, कारण तो आवाज माझ्या वडिलांचाच होता. मी धावत त्या लोकांकडे गेलो या आशेने की माझे वडील तिथेच असतील. पण तिथे पोहोचल्यावर जे दृश्य दिसलं ते आयुष्यभर विसरता येणार नाही. तिथे एकूण 6 जण होते. त्यापैकी 5 जण अगोदर साधकांसारखे दिसत होते आणि एक व्यक्ती लोखंडी साकड्यांनी घट्ट बांधलेली. तो दिसायला माणसासारखा होता, पण त्याला 4 हात होते. त्यातील 2 हात लहान मुलासारखे लहान होते. त्याच्या संपूर्ण शरीरावर दाट घनदाट केस होते, इतके की त्याचा चेहराच दिसत नव्हता. माझी नजर अजूनही वडिलांना शोधतच होती. तेवढ्यात तो 4 हातांचा विचित्र जीव बोलला, बेटा, मला इथून घेऊन चल. या लोकांनी मला खूप मारलं आहे. माझी काय अवस्था केली आहे बघ. हे ऐकताच प्रमोद काका चिडून त्या माणसावर ओरडले, हे काय थट्टा चालू आहे? हा कोण आहे? याला सगळ्यांनी का बांधला आहे? तेवढ्यात तोच माणूस जो आम्हाला इथे घेऊन आला होता शांतपणे म्हणाला, हे दुसरं कोणी नाही, हेच नागनाथ पाटील आहेत. ते ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो पुढे म्हणाला, आजपासून 5 वर्षापूर्वी नागनाथ पाटील आणि त्यांचा मित्र अमरजीत देशमुख एका अतिशय वाईट शक्तीच्या तावडीत सापडले. त्या शक्तीमुळे त्या दोघांची शरीरं एकमेकात विलीन झाली. नागनाथांची आत्मा त्या शक्तीने आपल्या जगात ओढून नेली, पण अमरजीतची आत्मा ही अघोरी मंडळी आजपर्यंत जपून ठेवत आहेत, कारण त्यांना त्या वाईट शक्तींवर नियंत्रण मिळवायचं आहे. हे सगळं ऐकून मी अक्षरशः हादरून गेलो. माझा राग अघोऱ्यांवर फुटणारच होता. तेवढ्या त्यातील एक अघोरी शांतपणे बोलला, बेटा, आम्हाला चुकीचं समजू नकोस. तुझे वडील त्या रात्रीचं मृत्यू पावले होते, पण त्यांची आत्मा त्या वाईट शक्तीकडे जाण्यापासून आम्हीच वाचवली आहे. पण तू कितीही प्रयत्न केला तरीही त्यांना या वेदनेतून तू मुक्त करू शकणार नाहीस. आमच्यावर विश्वास ठेव. पुढील काही वर्षात आम्ही त्यांना मुक्ती देऊ. फक्त एवढंच कर, त्यांना हे पटवून दे की तू त्यांच्याशिवायही ठीक आहेस. स्वतःची काळजी घेऊ शकतोस, म्हणजे त्यांना या जगातून जाणं सोपं होईल. हे ऐकल्यावर मला आणि प्रमोद काकांनाही उमजलं. तो अघोरी खोटं बोलत नव्हता. मग मी वडिलांशी बोललो, घरात सगळं कसं आहे, आई कशी आहे, आम्ही कसे सावरलो आहोत, सगळं सांगितलं आणि हेही सांगितलं तुमच्याशिवायही आम्ही ठीक आहोत. ते ऐकताच वडील रडू लागले आणि काही क्षणातच ते अचानक बेशुद्ध पडले. तेवढ्यात अघोरींनी आम्हाला तिथून लगेच निघून जाण्याचा इशारा दिला आणि जाताना एक कठोर ताकीद दिली, पुन्हा कधीही इथे परत येऊ नका आणि कुठेही तुझे वडील दिसले तर त्यांना हाका मारू नका, त्यांचा पाठलागही करू नका. त्या इशाऱ्यानंतर आम्ही थेट घरी परतलो आणि पुन्हा कधीही त्या ठिकाणी गेलो नाही. मधूनमधून वडील मला दिसायचे, पण मी कधीही त्यांना हाक मारली नाही. शेवटच्या वेळी जेव्हा ते दिसले ते मला पाहून हसले. त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत. कदाचित आता त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळाली असावी. तर मित्रांनो, आजच्या या भयावह कथेचा इथेच शेवट. चला तर मग आजची पुढची कथा सुरू करूया. मित्रांनो, त्यावेळी कुंदन आपल्या लातूर जिल्ह्यातील एका लहानशा घराच्या खिडकीजवळ शांतपणे बसला होता. बाहेरचा अंधार आता दाटून आला होता. थंड वारा खिडकीच्या काचांवर आदळत होता आणि त्यातून एक हलकासा आवाज येत होता. त्या क्षणी कुंदनचं मन फारच जड झालं होतं. जणू काही एखादा अज्ञात भय त्याच्या छातीवर येऊन बसलं होतं. त्याचा 7 वर्षाचा मुलगा रवी काही महिन्यांपूर्वीच या जगातून निघून गेला होता.
त्या रात्रीची घटना कुंदनच्या डोक्यात पुन्हा पुन्हा परत येत होती. जसं एखादं जुनं जखम वारंवार उकळली जात असावी. तो त्या रात्रीची आठवण काढायचा प्रयत्न करत होता, पण प्रत्येक वेळी त्याचं मन थरथर कापायचं. तरीसुद्धा त्याने स्वतःला समजावलं, ही कथा मला लिहावीच लागेल. कदाचित त्यामुळे माझं मन थोडं हलकं होईल. ही कथा होती त्या बाईची, जी संध्याकाळच्या वेळी शहराच्या रस्त्यावर फिरायची आणि लहान मुलांचे केस कापायची. त्या शहराचं नाव होतं रतनवाडी. महाराष्ट्रातील एक लहानसं गाव. इथं जुन्या वाड्या, मोडकळी चाललेली घरं आणि अरुंद गल्लीबोळ एकमेकात गुंतलेले होते. दिवसा हे ठिकाण जिवंत वाटायचं. बाजारात गजबज, दुकानदारांचा आवाज, मुलांचं हसणं, सगळं काही नेहमीसारखं. पण सूर्य मावळताच रतनवाडीवर एक विचित्र शांतता पसरायची. लोक घाईघाईने घरात शिरायचे, दरवाजे बंद करायचे आणि खिडक्यांवर जाळ पडदे उडायचे. हे भय कधी सुरू झालं, कुठून आलं हे कुणालाच माहिती नव्हतं. पण प्रत्येकाला ती कथा माहीत होती. संध्याकाळच्या सावलीची कथा. म्हणतात, जेव्हा सूर्य मावळतो आणि आकाशावर लालसर छटा पसरते, तेव्हा एक बाई रतनवाडीच्या गल्ल्यातून चालत येते. तिचा चेहरा नेहमी काळ्या घुंगटात झाकलेला असतो. तिने पांढरी साडी नेसलेली असते, जी वाऱ्यात हलकेच फळफळत असते. तिच्या हातात एक लहानशी त्रिकोणी कात्री असते, चंद्रप्रकाशात चमकणारी. ती मुलांना शोधते. एकटे असलेले मुलं, गल्लीत खेळणारे मुलं किंवा आईवडिलांपासून चुकलेली मुलं. ती हळूच त्यांच्या जवळ जाते, त्यांच्या केसांचा एक छोटासा गुच्छ कापते आणि क्षणात अदृश्य होते. पण ही साधी केस कापण्याची घटना नव्हती. ज्याच्या केसांचा तो गुच्छ ती कापायची, तो मुलगा हळूहळू कोमे जायला लागायचा. त्याचं हसणं नाहीसं व्हायचं, डोळ्यांमधली चमक मावळायची आणि काहीच दिवसात तो मुलगा या जगाला कायमचा रामराम ठोकायचा. कुंदनने ही कथा पहिल्यांदाच आपल्या शेजारी राहणाऱ्या रामलाल काकांकडून ऐकली होती. रामलाल काका फार वयस्कर होते. त्यांच्याकडे प्रत्येक घटनेची एक कथा असायची. ते म्हणाले होते, ती बाई साधी माणूस नाही, ती एक आत्मा आहे, जी शेकडो वर्षापासून रतनवाडीत भटकते. कोणी म्हणायचे ती एक आई होती, जिची मुलं हरपली आणि आता ती दुसऱ्यांची मुलं स्वतःसोबत घेऊन जाते. तर कोणी म्हणायचं ती एक चेटकीण आहे, जिला श्राप लागलेला आहे. पण खरं काय होतं हे कुणालाच माहीत नव्हतं. त्यावेळी कुंदनने ही गोष्ट फक्त एका म्हाताऱ्याची बळबळ समजली होती. तो हसला होता आणि म्हणाला होता, अरे रामलाल काका, ही तर फक्त मुलांना घाबरवायची गोष्ट आहे. पण आज जेव्हा त्याचा स्वतःचा मुलगा रवी त्या बाईच्या तावडीत सापडला होता, तेव्हा कुंदनला सगळंच खरं वाटत होतं. कुंदनचं कुटुंब अगदी साधं होतं. तो रतनवाडीत एक छोटीशी किराणा दुकान चालवत होता. त्याची पत्नी शांती घर सांभाळायची आणि त्यांचा एकुलता एक मुलगा रवी त्यांच्या आयुष्याचा प्रकाश होता. रवी फारच चंचल होता. नेहमी हसत खेळत राहायचा. त्याचं हसणं इतकं जिवंत होतं की शेजारी पाजारी देखील त्याला पाहून हसून टाकायचे. पण त्या रात्री सगळंच बदलून गेलं. ती एक साधी संध्याकाळ होती. रवी आपल्या मित्रांसोबत गल्लीत खेळत होता. कुंदन दुकानात व्यस्त होता. शांती घरात जेवण बनवत होती. सूर्य मावळला होता. अंधार हळूहळू दाटू लागला होता. रवीला घरी यायला उशीर झाला. कुंदनला थोडी काळजी वाटली, पण त्याने स्वतःला समजावलं, मुलं खेळात रमली असतील. तो शांतीला म्हणाला, मी जाऊन रवीला बोलावून आणतो. जेव्हा कुंदन गल्लीत पोहोचला, तेव्हा त्याने पाहिलं, रवी एकटाच एका झाडाखाली उभा होता. त्याचे डोळे भीतीने भरलेले होते. चेहरा फिकट पडला होता. कुंदनने त्याला उचलून घेतला आणि विचारलं, काय झालं रे बेटा? पण रवी काहीच बोलला नाही. तो फारच शांत होता. त्याचा श्वासही वेगाने चालला होता. कुंदन त्याला घरी घेऊन आला, पण त्यानंतर रवी तो पूर्वीसारखा राहिलाच नाही. हसणं पूर्णपणे नाहीसं झालं होतं. तो जेवत नव्हता, बोलत नव्हता. मग कुंदन आणि शांती त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, याला कोणताही आजार नाही. बहुधा काहीतरी भयानक पाहिलंय, त्याने तो घाबरलेला आहे. काही दिवसांनी एक दिवस कुंदनने रवीच्या उशीवर काही कापलेले केस पाहिले. ते केस लहान लहान गुच्छांमध्ये कापलेले होते. जणू कुणीतरी कात्रीने फार जपून कापले असावेत. ते दृश्य पाहताच कुंदनचं काडीच धस्स झालं. त्याला रामलाल काकांची कथा आठवली.
त्याने ही गोष्ट शांतीला सांगितली, पण तिने ते फारशी गांभीर्याने घेतली नाही. ती म्हणाली, अरे हे कुठल्या तरी प्राण्याचे केस असतील. पण कुंदनचं मन काही मानत नव्हतं. त्या रात्री तो रवीच्या शेजारीच बसून राहिला. मुलाच्या श्वासांची मोजणी करत राहिला. दिवसेंदिवस रवी अधिकच अशक्त होत गेला. डोळ्याखाली काळी वर्तुळं पडली. त्याचं शरीर जणू हाडांचा सांगळा होत चालला होता. आणि मग एका रात्री कुंदन आणि शांती झोपलेले असताना त्यांना रवीची कळकळीची किंकाळी ऐकू आली. दोघेही धावत त्याच्या खोलीत गेले, पण रवी पलंगावर नव्हता. खिडकी उघडी होती आणि बाहेरच्या अंधारात काहीतरी हलकेच हलत असल्यासारखं दिसत होतं. कुंदनने तात्काळ टॉर्च उचलली आणि बाहेर धाव घेतली, पण गल्लीत कुणीच नव्हतं. फक्त थंड वाऱ्याची सनसनाट होती आणि दूर कुठेतरी कात्रीच्या खटखटण्याचा आवाज घुमत होता. पुढच्या सकाळी रवी पुन्हा आपल्या पलंगावर होता, पण तो आणखीनच कमकुवत दिसत होता. डोळे उघडे होते, जणू त्याची आत्माच कुठेतरी दूर निघून गेली होती. काही दिवसातच रवीने शेवटचा श्वास घेतला. रवीच्या मृत्यूनंतर कुंदन आणि शांती पूर्णपणे कोलमडून पडले. शांती रोज रात्री रडत बसायची आणि कुंदनला आपल्या मुलाचं हसणं सतत आठवत राहायचं. आता कुंदनला खात्री झाली होती, रवीचा मृत्यू साध्या आजारामुळे नव्हता. तो त्या बाईचा शोध घ्यायला निघाला, जिला लोक संध्याकाळची सावली म्हणत. त्याने रतनवाडीच्या प्रत्येक गल्लीत चौकशी केली, जुने लोकांशी बोलला, मंदिरात पुजाऱ्यांकडून सल्ला घेतला, इथपर्यंत की एका तांत्रिकालाही भेटला. तेव्हा तांत्रिक म्हणाला, ती बाई साधी आत्मा नाही, तिचं नाव माया आहे. बरेच वर्षापूर्वी माया एक आई होती. गावकऱ्यांनी तिच्या मुलाला ठार मारलं. तो चेटकिनीचा मुलगा आहे असं म्हणत त्या वेदनेतून माया स्वतःवर शाप घेऊन बसली. तिने आपली आत्मा अंधाराशी बांधून घेतली. तेव्हापासून संध्याकाळी बाहेर राहणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मागे ती लागते. तांत्रिकाने कुंदनला इशाराही दिला, तिच्यापासून वाचणं सोपं नाही, ती सर्वत्र आहे. तू तिच्या समोर गेलास तर ती तुलाही सोडणार नाही. कुंदनने ही गोष्ट गांभीर्याने घेतली, पण त्याचा राग आणि दुःख याहूनही मोठं होतं. त्याने ठरवलं, मायाला शोधायचंच. तो रोज संध्याकाळी सूर्य मावळताच आपली दुकानं बंद करायचा आणि गल्ल्यात भटकायला निघायचा. त्याच्याकडे एक टॉर्च होती आणि तांत्रिकाने दिलेला एक लहानसा ताबीज. गल्ल्या सुनसान असायच्या. प्रत्येक पावलागणिक त्याला वाटायचं कोणीतरी त्याच्याकडे पाहतंय. हवेत एक विचित्र थंडावा होता, जो अंगावर काटा आणायचा. अशा अनेक रात्री गेल्या, पण काहीच घडलं नाही. लोक त्याला वेड्यात काढू लागले. शांतीनेही त्याला थांबवायचा प्रयत्न केला, पण कुंदन थांबला नाही. आणि मग एका रात्री एका जुन्या वाड्याजवळून जात असताना त्याला हलकासा आवाज ऐकू आला. त्याने टॉर्च त्या दिशेला वळवली, तेव्हा त्याला दिसली पांढऱ्या साडीत गुंडाळलेली एक आकृती, चेहऱ्या काळ्या घुंगटात झाकलेला, हातात चमकणारी कात्री. कुंदनचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. त्याने ताबीज घट्ट पकडलं आणि ओरडला, तू कोण आहेस? पण त्या आकृतीने काहीच उत्तर दिलं नाही. ती हवेत तरंगत पुढे चालत राहिली. कुंदन तिच्या मागे गेला. ती त्याला स्मशानभूमीकडे घेऊन गेली, जिथे झाडांच्या सावलीत अंधार अधिकच दाट होता. तिथे तिने घुंगट बाजूला केला. तिचा चेहरा फिक्कट होता, डोळे पूर्णपणे रिकामे आणि ओठांवर थंड भयावह हास्य. कुंदनने रागाने विचारलं, तू माझ्या मुलाला का मारलंस? त्याने काय केलं होतं? पण माया गप्पच राहिली. तिने कात्री उचलली आणि कुंदनकडे झेपावली. तेवढ्यात कुंदनने ताबीज तिच्या समोर धरलं. एक प्रखर प्रकाश झळकला. माया मागे सरकली. तिच्या डोळ्यात क्षणभर अपरिमित दुःख दिसलं. त्या रात्री कुंदन काहीच समजू शकला नाही. तो घरी परतला, पण मनाला शांती मिळाली नाही. त्याला मायाच्या डोळ्यात दुःख दिसलं होतं, जणू ती हे सगळं मजबुरीने करत होती. तो पुन्हा तांत्रिकाकडे गेला. तेव्हा तांत्रिक म्हणाला, मायाला श्रापातून मुक्ती हवी आहे. ती मुलांचे केस कापते, कारण तिला आपल्या मुलाची आत्मा शोधायची आहे. तिला वाटतं तिचं मूल कुण्या दुसऱ्या रूपात पुन्हा जन्माला आलं आहे. कुंदन गोंधळला. तो म्हणाला, तिला थांबवायचं कसं? तांत्रिक म्हणाला, मायाला मुक्ती तेव्हाच मिळेल जेव्हा कोणी तिला तिच्या मुलाच्या आत्म्याशी जोडेल. पण हे फार कठीण आहे. ती शेकडो वर्षापासून भटकते आणि तिचं मूल कदाचित आता या जगातच नसेल.
तेव्हा कुंदनने शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. त्याने रवीचं आवडतं खेळणं, त्याची छोटीशी डायरी घेतली आणि स्मशानात गेला. तिथे त्याने एक छोटी पूजा केली, मायेला हाक दिली. तो म्हणाला, जर रवी तुझंच मूल असेल तर त्याला शांती दे, त्याला माझ्यापासून दूर नेऊ नकोस. त्या रात्री माया पुन्हा प्रकट झाली. यावेळी तिच्या डोळ्यात आसू होते. तिने रवीचं खेळणं पाहिलं. क्षणभर तिचं हास्य नाहीसं झालं. तिने कात्री खाली ठेवली आणि हळूहळू हवेत विरघळत गेली. त्या रात्रीनंतर रतनवाडीत एकही मुलाचा मृत्यू झाला नाही. माया पुन्हा कधीच दिसली नाही. कुंदनला खात्री होती त्याने मायाला मुक्ती दिली होती, पण त्याचं दुःख संपलं नव्हतं. रवीच्या आठवणी आजही त्याच्या सोबत होत्या. त्याने दुकान विकली आणि शांतीसोबत दुसऱ्या शहरात निघून गेला. पण दर संध्याकाळी सूर्य मावळला की तो खिडकीजवळ बसून विचार करतो, माया खरंच गेली का, की अजून कुठेतरी लपून बसली आहे. कात्री हातात घेऊन आपल्या मुलाच्या शोधात. आजही रतनवाडीत लोक ती कथा आठवतात. मुलांना लवकर घरी बोलावतात, दरवाजे घट्ट बंद करतात, कारण कुठेतरी एखाद्या अंधाऱ्या गल्लीत कदाचित माया अजूनही भटकत असेल. मित्रांनो, या कथेचा इथेच शेवट. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच सत्यासारख्या वाटणाऱ्या भयकथांसाठी आमच्या सोबत राहा.